राहुल गांधींनी सावरकर चित्रपट पाहावा, थिएटर बुक करतो, फडणवीसांची टीका, फडणवीसांनी मणिपूरला जावं, पेट्रोलचा खर्च मी करतो, उद्धव ठाकरेंचा पलटवार। लोकसभा निवडणुकीची मॅच मोदींनी फिक्स केली, राहुल गांधींचा आरोप। अंपायर आपणच नेमले, विरोधकांच्या 2 खेळाडूंना अटक केली असाही आरोप। ईव्हीएम आणि मॅच फिक्सिंग शिवाय भाजपला 180 जागा जिंकणं सुद्धा अशक्य, राहुल गांधींचं आव्हान। प्रेस आणि सोशल मीडियावर भाजपचा दबाव असा आरोप। केजरीवाल यांच्यावरील कारवाई म्हणजे संविधानावर हल्ला, आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लढायचंय। रामलीला मैदानातून पवारांचा भाजपवर हल्ला बोल। अब की बार भाजप तडीपार, दिल्लीच्या रामलीला मैदानावर उद्धव ठाकरेंची घोषणा, निवडणूक प्रचारासाठी नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी आल्याचं विधान। दिल्लीच्या रामलीला मैदानावर विरोधी पक्षाची लोकतंत्र बचाव रॅली, इंडिया आघाडीचे सर्व घटक पक्षाचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती। दहा वर्षांची सत्ता हा तर ट्रेलर होता, निवडून आल्यानंतर पहिल्या 100 दिवसातच अजून मोठे निर्णय घेणार, मेरठमधल्या प्रचार सभेत मोदींचं आश्वासन। महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही, त्यांच्या वेगवेगळ्या याद्या बाहेर पडतात, प्रकाश आंबेडकरांची टीका। काँग्रेसच्या पुढच्या 5 जागा स्पष्ट होतील तेव्हा पाठिंबा जाहीर करणार असल्याचं केलं स्पष्ट। नाराजी नाट्यानंतर अंबादास दानवेंनी चंद्रकांत खैरेंची घेतली भेट, उमेदवारी मिळालेल्या चंद्रकांत खैरेंना दिल्या शुभेच्छा। हातकणंगलेतून ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील सरुडकरांच्या नावाची चर्चा, राजू शेट्टींच्या विरोधात उमेदवार देण्याची ठाकरे गटाची तयारी, सत्यजित पाटीलही लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक। केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट, भागवत कराड संभाजीनगरमधून लोकसभा लढवण्यास इच्छुक। बागेश्वर महाराजांवर भंडाऱ्याच्या मोहाडी पोलिसात गुन्हा, बाबा जुमदेव महाराजांबद्दल बागेश्वर महाराजांनी वादग्रस्त विधान केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप। रेडी रेकनर दरांमध्ये यंदाही बदल नाहीत, 2023-24 चेच दर 2024-25 ला कायम राहणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।